दाखवलंय जरूर. 500 म्हणजे ते 500 आणि हे 500 एकच आहेत. ओके नक्कीच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. प्लीज वेळ घेऊ नका, वेळेचं बंधन करायचं आहे आणि लगेचच श्रेयश प्लीज वेळ घेऊ नका. अर्जुन दादा टीम मीटिंग घेऊन देऊ नका, कारण अजून एक लॉट 5 वाजता अंधार पडतो, लक्षात घ्या. आई भाऊकाई देवी चषक 2025 सह भव्य दिव्य चषक. पहिला बॉल श्रेयसचा बक्क्यासाठी आणि त्याला माहिती आहे बक्क्याला बॉल कोणता टाकायचा. जास्त बाहेर बॉल वाईट. हा वाईट बॉल आहे, नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. वाईट वाईट +1 फक्त की वाईटच असेल. या 2 धावा असतील की एकच आहे. अंपायर 2 धावा असतील, आम्हाला डिसिजन करावा लागेल. ओके 2 धावा. पहिलाच बॉल वरती श्री गणेशा उघडलंय, खातं उघडलंय. बॅटर सूरज आपल्याला पाहायला मिळतं. इथून चांगलं क्रिकेट खेळावं लागेल सूरजला. चांगली फिल्डिंग इथून या मॅच मध्ये करावं लागेल. श्रेयश बॉलिंग मार्क वरती आहे, जबाबदारी जरूर त्याच्यावरती दिली आणि त्याला माहिती आहे ऍक्च्युली बॉल कसे टाकायचे आहेत बकासूरला. ओ चांगला बॉल शरीरावरती जाऊन पायावरती जाऊन थांबलाय. मोठा फटका घ्यायचा होता. एक सिंगल इथून मिळाले फक्त. आपल्याला जरूर पाहायला मिळते एका बॉलचा खेळ इथून झालाय. अर्जुन दादा लेग बाय असेल तर आम्हाला डिसिजन कळवा. लेग बाय असेल तर लगेचच सांगायचं आहे आणि जर बॅट कट असेल तर लगेचच सांगायचं, कारण इथे धावा येणं फार गरजेचं आहे. आपल्याकडे बेस्ट बॅट्समन आहे, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर सिरीज थोडंसं अवघड होऊ शकतं. लेग बायचा रन बॅट कट मोजणं गरजेचं आहे. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज श्रेयश. बॉल हवेमध्ये झेल खाली क्षेत्ररक्षक. हो 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 काय कॅच टिपलाय. फलंदाज बाद होतोय. ओ युटी आउट झालाय. विकेट सनी बॅक टू द डग आउट. आता ब्रँड मैदानाच्या आतमध्ये जाणार. सागर टीम आमरक्षा एकाच तालमीतले हे सर्व खेळाडू आहेत. एकाच गावातले, एकाच भावकीतले, एकाच घरामधले हे सर्व खेळाडू आज एकत्र आलेत. हेच क्रिकेट आहे मित्रांनो. आणि आई बघ भाऊकाई चषक मध्ये नेहमी आपण बघत असतो चांगलं क्रिकेट रंगत असताना मैदानाच्या आतमध्ये. यातून जो जिंकणार तो फाईट करेल. टीम आपल्याला पाहायला मिळेल ती मात्र उंबरवाडी संघ. आणि तिथून जो जिंकणार तो बक्षीस पात्रामध्ये जाणार. आणि जिथे आंबरक आहे ना तिथे गुलाल जरूर आहे, हे लक्षात घ्या मित्रांनो. बॅटची गडा सागरचा विकेट. सागरनी घाई केली नसती मॅच मध्ये पाहायला मजा आली असती. आता मॅच मध्ये पलटवार होऊ शकतो. मॅच मध्ये काही देखील होईल. मॅच मध्ये काही देखील होऊ शकतं. एक सिंगल जरूर आली आहे. आता या मॅच मध्ये काय होणार, काय घडणार, काय बिघडणार, अरे अगदी या मॅच मध्ये काही देखील होऊ शकतं. एससी क्रिकेट नेहमी आपण बघत असतो. धावा देखील तितक्याच वेगाने येतात. चांगलं क्रिकेट नेहमी पाहायला मिळतं आणि तेच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगतंय. आणि हा बॉल चेंडू सीमा पार येतोय. उत्तुंग भरारी येणारा सागरच्या बॅट मधून कव्हर करत असताना बिग 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 हाय सीमा पार षटकार. हे क्रिकेट आहे मित्रांनो. जिथे जिथे सागर आहे ना तिथे तिथे धावा जरूर आहेत. आणि अमरकचा ब्रँड आहे, सितारा आहे, हिरा म्हटलं तरी हरकत नाहीये. धावसंख्या 16 आणि एक बॉल शिल्लक आहेत. 2 बॉल वरती 2 मोठे स्ट्रोक आलेत. धावा कमी होत्या. कॅच जर सागरनं कॅरी केली असती ना तेवढा धावा पाहायला मिळाला नसता. हा बॉल पुन्हा एकदा जास्त बाहेर राहिला. वाईट बॉल.
पुन्हा एकदा झेल विपायचा होता, झेल सोडला संजय यांनी, बक्याचा झेल सोडला. म्हणजे आता सुट्टी नॉट, फक्त ढगात बघायचं. बकासूरचा कॅच ड्रॉप म्हणजे कुठेतरी टेन्शनची मात्रा नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. संजयचा सुपुत्र नक्कीच ओमकार थोडासा नाराज आहे, वडिलांनी झेल सोडलाय. पुन्हा एकदा हलक्या हाताने घेऊन काढला क्षेत्ररक्षक, तिथे आपल्याला पाहायला मिळतं एक सिंगल जरूर मिळतीये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सह्यार, अगदी चांगली गोलंदाजी इथून या मॅच मध्ये करावी लागेल. निलेश थोडस जरा कॅमेरामॅन बसून तू लांब राहा प्लीज, तुझ्या पाया पडतो मी. हा बॉल टप्पा पडल्यानंतर आपल्याला जरूर पाहायला मिळेल डॉट बॉल. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये, 3 बॉलचा खेळ झाला, 3 बॉल अजून देखील शिल्लक आहेत मैदानाच्या आतमध्ये. चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज बारक्या, बारक्याने गोलंदाजी चांगली केली. जर्सी नंबर 7 MS धोनीची आठवण करून दिली आहे बारक्याने. ओहो, हा बॉल देखील डॉट करून दिली आहे बारक्याने. ओहो, हा बॉल देखील डॉट. त्याला माहिती आहे बक्या कसा खेळ, बक्या कसा खेळणार आहे. एका बॉल देखील पाठवलाय. डिसिजन काय आहे? गणागाती प्रहार, 2 डॉट तर 2 षटकार. याला यासाठी ओळखलंय मित्रांनो, कारण बक्कासूर नाव का ठेवलंय. जरी 2 डॉट गेले ना, थांब मी आहे, मी मारणार, क्षमता आहे, जिद्द आहे, चिकाटी आहे, धमक आहे आणि क्वालिटी यार, तो ब्रँड आहे. आणि बॉल सीमा पार, षटकार आला. धावसंख्या धावफलकावरती 6 पुढे सरकली आहे. 33 आणि स्कोर बोर्ड अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅच टीम उंबरवाडी संघ रेडी राहायचं आहे. ती जी मॅच आहे ती महत्वाची आहे, तो जिंकणार तो बक्षीस पात्रामध्ये जाणार आहे. चला प्लीज वेळ घेऊ नका. 6 बॉल आणि बॉलिंग मार्क वरती छोटा पॅकेट फॉर साला बडा धमाका मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल, सागर स्ट्राइक एंडला. धाव संख्या 33. 33 जावा पूर्णपणे बारक्याला. ओ हो 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 हो, काय बॉल आहे, पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर, बिरकावून दिलाय. बॉल सीमा रेषा पार, उत्तुंग. जसा बंदुकीतून गोळी येते ना तसा पाठवला, आल्याबरोबरच लॉफ्ट एडिट, बॉल सीमा पार, षटकार. एकोणचाळीस जावा, अजूनही 5 बॉलचा काही शिल्लक. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज. हा बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतो. हवेमध्ये क्षेत्ररक्षक तिथे इनात आहेत, मात्र त्यांच्या वाक्याच्या बाहेर बॉल चौकार. धावा मिळतील 4. 43 आणि स्कोर बोर्ड 43 धावा. इथून या मॅच मध्ये सुरुवात अगदी चांगली केली आहे सागरनं. या 2 बॉल वरती 10 बनवल्या. 43 वैयक्तिक खेळतो सागर. 7 बॉल 26, 5 बॉल 13 बनवल्या आतापर्यंत बक्यानी. बक्याला या मॅच मध्ये थोडासा शांत ठेवलाय. अनिलने फटकेबाजी चांगली, सागरने फटकेबाजी चांगली केली आहे. हा बॉल पुन्हा एकदा गॅप फार मोठी आहे, बॉल निघून चाललाय. बारक्या धावला सुद्धा देखील नाहीये, त्याला माहिती आहे वेगाने बॉल निघून गेलाय. 4 धाव्यांसाठी चौकार. 3 बॉल वरती 14 धावा खर्च केल्या. गोलंदाज अनिल वरती अक्षरशः तुटून पडला फलंदाज, तो मात्र सागर. अनिल कमी नाही, अनिलला देखील इथून 3 बॉल चांगले फेकावे लागतील. जसे बारक्याने 2 बॉल चांगले आले, मात्र 2 बॉल खराब देखील आले. हे क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाहीये.
पुढे खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत पुन्हा एकदा असून एक लागोपाठचा चौकार दुसरा देखील चाललाय म्हणजे हॅट्रिक चौकार मारणारा पहिला खेळाडू ठरलाय आपण बघितलं तो सागर ज्याने 3 बॉल वरती 3 चौकार लगावले बॉल आपण जरूर बघितला चांगलं क्रिकेट मित्रांनो त्याच्याकडे फार चांगलं क्रिकेट आहे नेक्स्ट मॅच यासाठी सागरला जाणलाय अक्षरशः गोलंदाजाला पूर्णपणे चारी मुंड्या चित केला पूर्णपणे घाम फोडला पाणी पाजलं धूळ चारली इथून या मॅच मध्ये पूर्णपणे वाट लावली त्या सागरनं वैयक्तिक फक्त बघायला गेलं ना पहिला बॉल षटकार दुसरा बॉल चौकार तिसरा बॉल चौकार चौथा बॉल चौकार पाचवा बॉल षटकार तब्बल 40 धावा आज स्टेटस येणार आज स्टेटसला झळकणार हा फलंदाज ना या छोटा बाहुबली याला नाव दिलं पाहिजे आता टीम आंभरकचा वाघ मैदानाच्या आतमध्ये पेटून उठला वैयक्तिक जावा एवन सोडी आहे एक ज्युनियर आहे त्यामध्ये एक सिनियर आहे आणि ज्युनियरने भरपूर शिकवलंय सिनियरने भरपूर शिकवलंय ज्युनियरला आणि हे सगळे बकासूरच्या तालमीतले खेळाडू आहेत म्हणजे टॉपचेच आहेत आणि इथून या मॅच मध्ये आता मात्र लक्ष असणारे 64 बनवायचे आहेत 64 धावा या मॅच मध्ये आज फक्त ही ओव्हरलाच बघायला मिळेल आज ही व्हिडिओ व्हायरल होणार आहे पहिला बॉल षटकार दुसरा बॉल चौकार तिसरा बॉल चौकार चौथा बॉल चौकार पाचवा बॉल षटकार सहावा बॉल षटकार फक्त चौकार षटकाराचा पाडा या खेळाकडून शिकायचा कसा ना ते सागरने दाखवलंय गोलंदाजाला आज झोप लागणार नाही आज षटकार चौकारात दिसतील स्वप्नात पण षटकार कसे मारले सागरनी हे दिसतील हरकत नाहीये
नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो इथून पुन्हा एकदा बॉल तयार. पहिलाच बॉल इथून चाललाय डॉट. बॉलला पाठवलाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. अवर्सला सीमा रेषा पार. येतोय उथुंग षटकार. हा बॉल हलक्या हाताने घेऊन काढला सागर. तिथे आपल्याला जरूर पाहायला मिळालं. एक धाव कंप्लीट झाली आहे. समाधान एका धावेवरतीच मानावा लागेल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॅकअप तिथे आहे श्रीकांत. क्रिकेटमध्ये बॅकअप असणं भरपूर गरजेचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज यार. हा बॉल हवेमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतं. इथून एका हातामध्ये पहा. हे क्रिकेट वेड आहे. क्रिकेट प्रेमी हा क्रिकेट लवकर विसरणार नाहीये. अक्की जे घरातल्यांनी बघितलं ना आज घरात घेणार नाहीत. 4 टाके पडलेत. आज जर आराम केला असताच मात्र नाही. अक्की थांबायचं नाव घेत नाही. क्रिकेट वेड आहे. एका हातामध्ये सुद्धा ट्राय केलं. हे तर क्रिकेट आहे मित्रांनो. 4 टाके हाताला आहेत तरी तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. इथून मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल इथून मिळेल. पुन्हा एकदा आपल्याला जरूर पाहायला मिळतं. हा बॉल पुढे साऊन पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. गणाघाती प्रहार. बॉल सीमा पार. श्रेयसच्या बॅट मधून षटकार. पंधरा धावा. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतं. श्रीकांत अमृत एक्सप्रेस म्हणून ओळखलं जाणारं नाव आहे. फार मोठं नाव आहे त्या खेळाडूचं. हा बॉल श्रेयसचा देखील श्रीकांत वरती देखील हल्ला चढवलाय. काय फटका सजवलाय. क्षमता त्या खेळाडू मध्ये भरपूर आहे. बॉल सीमा पार. येतोय श्रेयसच्या बॅट मधून आणखीन एक प्रहार. षटकार. क्वालिटी आहे. ब्रँड आहे. ताकद आहे त्या खेळाडू मध्ये. अगदी मॅच त्यांनी जवळ आणून ठेवली आहे की काय. 11 बॉल 43. जर इथून फटकेबाजी चांगली झाली तर मॅच मध्ये ऑन आहे. मॅच खुल्ली वरेल श्रेयस लवकरच. हा बॉल टफा पडल्यानंतर डॉट बॉल. 10 मध्ये 43. इथून 43 करायचे. टीम मुंबरवाडी संघ रेडी राहायचं हे लक्षात घ्या. यानंतर लगेचच मॅच असणार आहे आणि तो त्यातमधून जो जिंकणार तो डायरेक्ट बक्षीस पात्रामध्ये म्हणजे अ गट क्लिअर होईल. जशी ब गटाला सुरुवात होणार तशी पहिली मॅच आजच्या दिवसामध्ये तुमच्यापर्यंत जरूर आम्ही पोहोचू. माळाई देवी स्पोर्ट्स दीक्षी आणि जाणाई ज्योतिबा स्पोर्ट्स नाटोशी
या दोघांमध्ये ही मॅच ब गटामधली पहिली मॅच असणार आहे, लक्षात घ्या. त्यानंतर नवलाईस प्रतिष्ठान कोकीसरे त्यांच्यावर फाईट करे जयन स्पोर्ट्स किली मुरगरी, हे ब गट आहे. नीनाई स्पोर्ट्स गोकुळ, आई विटलाई देवी स्पोर्ट्स बाहे, आई माळाई देवी स्पोर्ट्स कुसरून आणि मोरिया 11 माणिक शिवाडी, या दोघांमध्ये ही मॅच आपल्याला बघायला मिळेल. फुल टॉस आहे, क्षेत्ररक्षक आहे, बघावा लागेल. बॉल सीमारेषेच्या बाहेर, डिसिजन काय पंचांचा, नो तो मागतायत, मात्र काय आहे अर्जुन सांगतील आला. हा बॉल फक्त षटकार असणार. सागरच्या बॅट मधून सूरजचे बंधू आहेत, श्रीकांत वरती देखील हल्ला चढवला, श्रीकांतला देखील ठेवला नाहीये. लाईन बिघडली, हा बॉल काय असेल, नक्कीच डॉट बॉल, नो बॉल. मैदानाच्या आतमध्ये ऑफिस स्ट्रॉंग आहे, डिसिजन काय फेटाळलाय. षटक क्रमांक दुसरं संपलं, धावा फलकावरती. सहा बॉल 33 ची गरज आहे. माननीय सन्माननीय आदरणीय सुनील मोहिते, महेश मोहिते, तुमचं देखील सहर्ष स्वागत. हा बॉल टप्पा पडल्यानंतर आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे, निघून चाललाय डॉट. पुन्हा एकदा उडवला बॉल, फक्त धावा मिळणार, एक सिंगल. बॉलला पाठवलाय बॉन्ड लाईनच्या दिशेनं, धावा किती आहेत. ओमकार न्यू बॅटर सागरनं देखील चांगली फटकेबाजी केली. नेक्स्ट मॅच उंबरवाडी संघ कॅप्टन रेडी राहायचंय. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. फास्ट श्रेष्ठ फास्ट खेळा. पुन्हा एकदा आपल्याला जरूर पाहायला मिळाला, हलक्या हाताने घेऊन काढला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, मात्र डायरेक्ट हिट. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. पुन्हा एकदा बकासूर पुढे खेळला ओमकारनं, ओमकारचा आल्या बरोबरचा बॉल सीमा पार येतोय, उत्तुंग षटकार. जेव्हा पाऊस पीक जळल्यानंतर येतो, आता तसंच झालंय. धावा पाहिजे जास्त
आणि आता धावा येत आहेत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूनं षटकार चौकारांचा पाडा बोलला, ज्या खेळाडूनं चारी मुंड्या चित केल्या, प्रत्येकाला पाणी बांधलं, प्रत्येकाला धूळ चारली, हिरो छोटा बाहुबली ऑफ मोरला सागर धरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.